थँक्यू सो मच सुनील पवार सर. पहिलाच बॉल ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप एनला क्षेत्ररक्षक तयार होता. चेंडूला उचलून फेक करेल दरम्यान सिंगल मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अशोक डिंडाला आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम भूमी इलेव्हन मांडा संघानं आणि तदनंतर क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारला. मागील मॅचमध्ये देखील नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारला. सेकंड इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना 63 धावा चेस केल्या. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होऊन चेंडू निघून गेला एस टी रक्षकाच्या हातामध्ये फहीमच्या हातामध्ये. डॉट बॉल. गुरुदास यार ओर द विकेट. फुलटॉस होता हलक्या हातानं इथं मात्र फक्त दिशा दिली. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुढे जात असताना 3 धावा स्कोरबोर्डवरती. सागर आणि संकेत ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला स्टाकिंग एनवरती सागर खेळतोय. नॉन स्टाकिंग एनवरती स्टाकिंग एनवरती संकेत आहे. नॉन स्टाकिंग एनवरती सागर. गोलंदाज अशोक. ओव्हर द विकेट. सरळ बॅटने खेळलेत व्ही शेपमध्ये. डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील उत्तम फेक करतील दरम्यान पुन्हा एकदा सिंगल. स्लो बट स्टडी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं टीम वेलकम उसाटणे संघाच्या माध्यमातून. मागील मॅच जय मसोबा मानेरे आणि त्यांच्या अगेन्स्ट भरपूर चांगला खेळ राहिला वेलकम उसाटणे संघाचा. गोलंदाज अशोक ओव्हर द विकेटनं. शॉर्ट बॉल होता पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न परंतु संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती थोडीशी स्लो होती आहे तरी देखील बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. टायमिंग जुळत नाही आहे कनेक्शन होत नाही आहे. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिले नेहमीच जगन्नाथ पाटील हाताळत असतात ज्यावेळेस टेनिस बॉल फॉर्मॅट असतो. परंतु आज इथून जर विचार केला तर रबल बॉल स्पर्धेमध्ये अशोकच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. बरेचसे खेळाडू दिसत नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये भूमी इलेव्हन मांडा संघाचे तरी देखील भरपूर चांगला खेळ राहिला. अजून एक चांगला फटका. यावेळेस बॅकवर्ड स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये स्वतः जगन्नाथ पाटील होते आणि त्यांच्या माध्यमातून चेंडूला उचलून थ्रोफेकी चांगली केली आहे. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 4 या आकड्यावरती. आमच्या साथीनं कुमार नवले असतील भरपूर मेहनत. तदनंतर प्रशांत भोईर असतील पंकज भोले असतील. मी राहुल चव्हाण देखील तुमच्या सेवेसाठी सातत्याने तत्पर. दिनेशजी हरिश्चंद्र धुमाळ साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आज खऱ्या अर्थात सत्यात आणण्याचं काम केलं गेलं आहे आणि काल देखील भरपूर चांगली कामगिरी राहिली. आई एकविरा मातेच्या आशीर्वादाने नक्कीच संघ आपटी बी उतरला होता आणि भल्या भल्या संघाला परास्त करून तो संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला सुपर 4मध्ये. चिंटू येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. षट क्रमांक 2 लाईन पाहायला लागेल. येस अंपायर आमच्याकडे वेळेत पण मुन्ना पठाण सराचा इशारा होतो व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव मिळेल आणि आता एका धावेच्या साथीनं टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना 5 धावा स्कोरबोर्डवरती. गुरुदास चिंटू ज्याने मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारला. फोटोस होता बिग करण्याचा प्रयत्न. वाईटिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होता फक्त वरून राहिला प्रेक्षक. बॉल सरा निघून चाललाय सीमा पार. संघर्षाचा शंका नाद करत असताना षटकार. बऱ्याच काळानंतर षटकार आला. 2 ऑफिशियल पंच मुन्ना पटलान सर असतील आणि स्कोरलाईक अंपायर आमचे वाडबुडी संघाचा अष्टपैलू खेळाडू ऋतिक म्हात्रेला आपण पाहतोय. त्यांचं देखील मनापासून आभार. पंच कमिटी भरपूर चांगली पाहायला मिळते. काल देखील जे पी सर होता जय पवार सर त्यांचं देखील कार्य भरपूर चांगलं होतं. ओव्हर द विकेट. फोटोस होता ऑन साईडला पुन्हा एकदा बॉलला सर पाठवून दिलाय मिडल विकेटच्या क्षेत्रामध्ये. आता मात्र सूर सापडलाय आणि आता सलगचा दुसरा षटकार. गुरुदास चिंटू थोडीशी महागडी गोलंदाजी. ओ यावेळेस मात्र परफेक्ट चेंडू होता.
क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. ब्लॉकहॉलचा चेंडू होता. फलंदाजाला सन्मान देण्याचं भाग पडलं. तरी देखील एक चिकट सिंगल. हीच तर सुनील सर मोठ्या खेळाडूची ओळख आहे. ज्यावेळेस खराब चेंडू असतात सीमारेषे बाहेर धरतात, ज्यावेळेस चांगला चेंडू होता त्यावेळेस मात्र फक्त दिशा दिली आहे. आणि आता सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना यावेळेस 18 धाबा स्कोरबोर्डवरती. पहिलं षटक भरपूर चांगलं राहिलं, फक्त 4 धाबा खर्च केल्या होत्या. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका बसला. यष्टीरेषा फहीम मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. धक्का पहिला लागेल. बॅट्समन इथून मात्र बैतराच्या बाहेर पडत असताना संकेत बॅक टू द पॅव्हिलियन. भरपूर चांगला खेळ राहिला होता पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना. गोलंदाज अशोकच्या माध्यमातून ज्याने फक्त 4 धाबा खर्च केल्या. परंतु आता जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ आता देखील झाला आहे, परंतु आतापर्यंत 14 धाबा खर्च करतोय गोलंदाज चिंटूला आपण पाहतोय. परंतु एक ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू आता निर्माण करून दिला. ज्या फलंदाजाने संकेतने चांगला खेळ केला होता तो संकेत आता मैदानाच्या बाहेर पडत असताना न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. नेट नंबर 3 वरती धनंजयला आपण पाहतोय. ओव्हर द विकेट खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. संपर्क नाहीये, कनेक्शन नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल भरता वेगाने फहीमच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल कमबॅक करत असताना गोलंदाजाला आपण पाहतो, कारण 14 धाबा त्याच्या अगेन्स्ट आल्या होत्या, परंतु आता 5वा बॉल देखील त्याने सुरेखरित्या हाताळला. 4थ्या बॉलवरती विकेट देखील त्यांनी संपादित केली आहे. चिंटू ओव्हर द विकेट. ओ फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. अलोंग द कार्पेट चेंडू चाला पाठी श्लॉंगॉच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर एक पडले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं झालं संपन्न. जर गोलंदाज चिंटूच्या गोलंदाजीचा विचार केला तर 16 धाबा त्यांनी अद्यापही 6 चेंडूमध्ये खर्च केल्यात. थोडीशी महागडी गोलंदाजी, भरपूर चांगली गोलंदाजी राहिली ती अशोक डिंडाची. आणि आता षटक क्रमांक तिसरं कोणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी देतील हे देखील पाहण्याजोगी असेल. बॉलिंग ट्रॅकवरती सध्याच्या घडीला जगन्नाथ पाटील यांना आपण पाहतोय. स्वतः संघाचे मालक देखील त्यांच्याच मुलीच्या नावाने भूमी विरमण मांडा संघ खेळत असतो. राऊंड द विकेटने पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता. हा पंप फुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता बॅट्समन सचिनचा, परंतु बॅटरनी बॉलचा संपर्क झाला नाही. पहिला बॉल इथून मात्र डॉट फेकलाय. डॉट बॉलने स्पेलला सुरुवात केली. गोलंदाज जगन्नाथ पाटीलला आपण पाहतो. रविवारच्या दिवशी देखील भूमी 11 कल्याण हा संघ तालुका हाफमध्ये खेळताना दिसेल. दुसरा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर थोडंसं हरकत करून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि आता सलग 2 बॉल डॉट फेकत असताना गोलंदाज जगन्नाथ पाटीलला आपण पाहतो. स्टार्टिंग एंडवरती सध्याच्या घडीला बॅट्समन सागरला आपण पाहतो, ज्याचा खेळ भरपूर चांगला झाला होता, ज्याच्या बॅटमधनं 2 उत्तुंग षटकार देखील आलेत, परंतु आता पूर्णपणे त्याला शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय. तिसरा बॉल 2 बॉलवरती अभ्यास केल्यानंतर आता मात्र बॉलला पाठवून दिलाय. जसा बॉल बॅटच्या राईडमध्ये आला तसा टक्सा स्विच साऊंड ऐकायला मिळाला आणि बॉलने केली सीमारेषी सफर. बॅट्समन सागरच्या बॅटमधनं 2 बॉल डॉट आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार. तिसऱ्या बॉलवरती हा घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. 3 बॉलवरती आतापर्यंत 6 धाबा खर्च केलेत, परंतु आता 4था बॉल कसा असेल हे देखील पाहण्याजोगे असेल. पुन्हा एकदा उडवलाय ऑन साईडला. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 2 खेळाडू जज करतात आणि आता कोणत्याही प्रकारची चुकी नसणार आहे. इथून मात्र षटकाराचं प्रतिउत्तर इतका जवाब पत्तरशी देत असताना बॅट्समन सागरला परतावं लागेल माघारी. परंतु बाद
याच दरम्यान आपण पाहू शकता जोबिली टीमचा देखील शुभागमन झाला आहे. जय हनुमान जोबिली. वेलकम रोशन धुले, जोबिली संघाचा हिटमॅन. तदनंतर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची धुरा ज्याच्या खांद्यावरती नेहमीच असते तो महेंद्र धुले माही यांचा देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर बदलापूर समालोचन समितीचे सदस्य प्रसादजी सवारे सर मॅन फ्रॉम खरबई यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. विनंती असेल यायचं आपण व्यासपीठावरती. महेंद्र दुले, रोशन दुले, त्यानंतर प्रसाद सवारे, आपणास विनंती असेल या आपण व्यासपीठावरती. गोरदास जगनाना पाटीलला आपण बघतो त्याच्या अगेन्स्ट कॅप्टनच्या बॅटमधून एक षटकार आला. ऑन साईडला अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका बजावत असताना आता सलगचे 2 षटकार बॅट्समन बंटीच्या बॅटमधनं. यस, नक्कीच मामा भांजे आहे. मामा भांजेची जोडी मैदानावरती खेळतो. आधीच्या मॅचमध्ये मामाने धुमाकूळ घातला होता, परंतु या मॅचमध्ये भाचा देखील कसा मागे राहील. त्याच्या बॅटमध्ये देखील मोक्याच्या निर्णायक क्षणी 2 षटकार आलेत. 4 चेंडूचा विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी होती, परंतु आता जर विचार केला तर 2 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. सापर्डे संघाचं देखील शुभागमन झालंय. वेलकम अतुलदादा भोईर, ऑल टीम. पिंटेशेठ पाटील, आपण जर आला असेल तर आपल्याला देखील या व्यासपीठावरती. येस, नक्कीच निल्सन दादा मडवी यांचं देखील शुभागमन झालंय. स्वागत आहे आपलं. यावं आपण व्यासपीठावरती. हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोरदास सध्याच्या घडीला सज्ज होतं. फहीम षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर द विकेट. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. अरुंद कार्पेट चेंडू चालला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव तर 1 बळी आणि आता एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. बंटीचं मी कौतुक करेल. आल्या आल्या त्याच्या बॅटमध्ये घणाघाती प्रहार आपण पाहिले. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आले आणि टीमची टोटल यावेळेस स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 39 धावा. फहीमला पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील भूमी 11 मांडा संघासाठी छाप सोडली होती, परंतु आज रबर बॉल क्रिकेट विश्वामध्ये आज खरी कसोटी असेल. कारण समोर विचार केला तर मलंगड विभागातील एक चांगला संघ पाहायला मिळतो. वेलकम उसाटणे संघ. पुन्हा एकदा सिंगल आणि आता नक्कीच फिल्डर तिथे उपस्थित होता. गोल गिरकी घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा 3 धाबामध्ये त्याच्यात कंप्लीट होतील. गुड इनिंग बिटवीन द विकेट. 3 धाबेच्या साथीनं आता टीमची टोटल 42 42 धाबा स्कोरबोर्डवरती. 2 धक्के मात्र त्याच्यात लागले. परत सागर आणि संकेत लवकर बाद झाले. असं वाटलं होतं सलामी जोडी इथून मात्र ढासळल्यानंतर संघ कुठेतरी अडचणीत सापडेल की काय, परंतु बंटीचा रोल भरपूर महत्त्वाचा राहिला. पुन्हा एकदा इथून मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता मिडविकेटच्या दिशेला, परंतु प्रॉपर बॅटवरती बॉल आला नाही. दरम्यान एक चिकी सिंगलच्या साथीने आता मात्र स्ट्राईक रोटेट होते बंटीकडे. बंटीचा खेळ आता येणाऱ्या चेंडूवरती कसा असेल हे देखील पाहायचं, कारण 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत हे देखील विसरून चालणार नाही आहे. भरपूर चांगली गोलंदाजी फहीमची राहिली. आतापर्यंत जर विचार केला तर एकही चौकार षटकार त्याच्या अगेन्स्ट आलेला नाही आहे, परंतु यावेळेस पुन्हा एकदा एज लागली. आतली कडा होती. लॉंग स्टॉप एंडला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. स्वतः जगन्नाथ पाटील आपण पाहू शकता यावेळेस चेंडूला उचलतील फेकतील. दरम्यान सिंगल. 6 धाबा आतापर्यंत खर्च करतोय. 44 44 धाबा स्कोरबोर्डवरती. गोरदास फहीमचा जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ त्यांनी इथून मात्र केला आहे. 4 चेंडू फेकलेत, परंतु आतापर्यंत विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धाबा त्यांनी खर्च केल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज अशोकने 4 धाबा दिल्या. त्यानंतर महागडा ठरला तो म्हणजे फलंदाज गोलंदाज चिंटू 16 धाबा त्यांनी खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर जगन्नाथ पाटील यांनी देखील 18 धाबा खर्च केल्या. आणि आता इथून जर विचार केला तर 5 बॉलवरती फक्त आणि फक्त 7 धाबा खर्च करतोय फहीम. गुरदास फहीम. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. यस, फरनच आता बाद होईल. नक्कीच चखावलं. इथून मात्र मामाभाईची जोडी होती. शेपटच्या बॉलवरती ती जोडी फुटली, परंतु आता टार्गेटचा जर विचार केला तर 4 ओव्हरच्या अंती 46 धावा बनवल्या गेल्या. येस, 45 धावा बनवल्या गेल्या. 46 धावांचा टार्गेट असेल. मागील मॅचमध्ये मुंबई 11 मांडा संघाने 63 धावा चेस केल्या, परंतु तो संघ वेगळा होता आणि हा संघ वेगळा आहे. त्यावेळेस देखील VRCC उसाटणे सी संघ होती
आणि आता आपल्याला पाहायला मिळते वेलकम उसाटणे म्हणजे एकाच गावाचे दोन्ही संघ, परंतु तो संघ सी होता आणि आता ए संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस धाबा 63 चेस करायचा होता, आता 46 चेस करायचे आहेत. कशा प्रकारची कामगिरी असेल बोंबे इलेव्हन मांडा संघाची? या धाबा चेस होतील की डिफेंड होतील? तुम्हाला मायक्रोफोनवरती ऐकण्यासाठी इन्व्हाइट करतोय. भीमडी शहराचा बुलंद आवाज सुनील पवार सर यांना धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ बदलापूर राहुल चव्हाण. तमाम क्रिकेट रसिकाचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहत आहेत पावसाळी स्पर्धा शहर उपाध्यक्ष चषक 2022 या स्पर्धेचे आयोजक सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय दिनेश हरिचंद्र धुमाळ सर साहेब यांच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक स्वागत आहे. वडोलीच्या ऐतिहासिक मैदानावर ही स्पर्धा पाहतोय आपण आणि दुसऱ्या फेरीतला आजच्या दिवसातला हा पहिला सामना दोन दिग्गज बलाढ्य संघादरम्यान. एकीकडे जर पाहिला आपण वेलकम उसाटणे तर दुसरीकडे भूमी इलेव्हन मांडा अशी फाईट इथं मात्र पाहायला मिळत आहे. यानंतर अजून खूप मोठे मोठे संघ आपण पाहणार आहोत. जय जलेश्वर वाडेकर संघाचा संगणक आणि जय हनुमान जोवेली, क्या बात आहे. एकीकडे महेंद्र तर दुसरीकडे पाहतोय पण वाडेकर संघाचा मी सातत्याने सांगतोय की जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेट किंवा पावसाळी रब्बल क्रिकेटचं पुस्तक उघडलं जाईल त्यावेळेस मात्र वाडेकर संघाचे प्रत्येक खेळाडूचं नाव त्या संघामध्ये आपल्याला त्या पुस्तकमध्ये पाहायला मिळेल. जय जलेश्वर वाडेकर विपक्ष जनुमान जोवेली अशी फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संगणक आपण या टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय आपल्याला. अवधूत इलेव्हन जय जल्लेश्वर वाडेकर विपक्ष जनुमान जोवेली अशी फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संगणक इथं आलेले आहेत आणि टॉस करण्यासाठी मी महेंद्र धुळे आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. खूप मोठं नाव, मग टेनिस क्रिकेट असो की मग रबल बॉल्स क्रिकेटमध्ये उच्च कोटीचा खेळाडू सातत्याने पाहायला मिळतोय. मी नरेंद्र माळी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. महेंद्र धुळे या दादा आपण टॉस करण्यासाठी आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथं मात्र हजर आहे. तर सामन्याला सुरुवात दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. स्ट्राईकला फलंदाज असेल अशोक आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण जगन्नाना पाटील. 46 धावचं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवर मात्र फ्रंटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड आणि विकेट किपरच्या हातामध्ये पहिला धक्का बसलाय इथं मात्र पाहतोय आपण. तर नाणेफेक होताना पाहतोय आपण दोन बलाढ्य संघादरम्यान. तर नाणेफेकीचा कल पाहतोय आपण वाडेकर संघाच्या बाजूनं गेलेला आहे. निर्णय लगेच सांगायचा आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले. गोलंदाज पाहतोय सागर. वाडेकर संघाने इथं मात्र बॉलिंग करण्याचा निर्णय. क्रमांक 3 वर चिंटू पहिल्या सामन्यातला सामनावीर धमाका केला होता. एका षटकामध्ये सामन्याचे चित्र ज्यांनी अक्षरशः बदलून टाकलं होतं तोच खेळाडू भूमी इलेव्हन मांडा संघाचा किमॅन, एक युवा वगवता तारा म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. समोर एक प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला खूप उच्च कोटीची बॉलिंग या संघाकडे आहे.
अप्रतिम चेंडू होता, परत शॉर्ट पिच चेंडूचा मारा होता, हुक करण्याचा प्रयत्न. सागर यांचा भेदक मारा पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त केल्यानंतर मात्र मनसुबे खूप उच्च कोटीवर गेले असतील आणि खूप चांगला एक ऑलराऊंडर आहे, कारण की पाहतोय आपण या हंगामामध्ये टेनिस क्रिकेटचा विचार केला 2 वेळा मालिकावीर बाईक जिंकणारा हा खेळाडू पाहतोय. ओ याच पाहता पुलचा फटका पाहतोय हवेत आहे, पण कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाही, चेंडू गॅपमधून परावते. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा दणदणीत चौकार. चिंटू याने मात्र खातं उघडलंय चौकारांनी. भूमी 11 मांडा विपक्ष वेलकम उसाटण्याशी फाईट पाहतोय आपण. दुसऱ्या फेरीतला आजच्या दिवसातला हा इथं मात्र पहिला सामना कोण जिंकेल आणि तिसऱ्या फेरीमध्ये कुठला संघ प्रवेश करेल. सागर सज्ज होताना या स्पर्धा कडक केडीके लॉन्च केलंय आणि डिपॉझिट केलंय चेंडूला आउट ऑफ पार्क. पहिले 2 चेंडूवर हुकूमत गाजवली होती, तर मात्र गोलंदाज सागरांनी मात्र 2 चेंडूवर हुकूमत गाजवतोय तो चिंटू. चिंटू जर म्हटलं तर मला वीरताना दापोडे संघाचा प्रितेश पाटीलची आठवण झाली. आणि चिंटू नावाचे खेळाडू युवा आहेत आणि काय उच्च कोटीचा खेळ पाहतोय. त्याच प्रकारे पाहतोय आपण मांडा संघाचा हा चिंटू A1 क्वालिटीचा हा खेळाडू दर्जेदार बॅटिंग करताना पहिल्या चेंडूवर विकेट पडल्यानंतर अजून एक चांगला ड्राईव्ह पाहतोय. कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हल होतो, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करताना थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या संधीचं सोडणं, पण इथं मात्र थेट जर चेंडू यष्ट्यावर आदळला असता तर मात्र परतीचा प्रवास करावा लागला असता. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती 12. चांगली बॅटिंग इथं मात्र करताना पाहतोय आपण चिंटू. सज्ज होताना गोलंदाज सागर. याच पाहता चांगला चेंडू, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. आणि या चेंडूची आवश्यकता होती. सागरकडे सर्व काही अस्त्र आहेत आणि हा अस्त्र तिच्या पिशवीतून बाहेर काढलाय आणि चिंटूची खेळी संपुष्टात. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 2-12. म्हणजे सागर यांनी दाखवलं की चिंटू जरी उच्च क्वालिटीच असेल पण माझी पण गोलंदाजी अतिशय भन्नाट आहे. परफेक्ट यॉर्करवर बाद केलंय आणि या सामन्यातला सर्वात चांगला चेंडू टाकला होता सागर यांनी. नवीन फलंदाज सागर खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. सचिन 46 धावचं टार्गेट आहे. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी वेलकम उसाटणे संघाचा संकेत येतोय. पहिल्या सामन्यातला हिरो ठरला होता तोच खेळाडू आता मात्र बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. आणि समोर जर पाहिलं आपण तर खूप मोठा अनुभव आहे आणि एकच चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे जगन्नाना पाटील सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर सरळ बॅटनी आलाय हा नेत्र दीपक षटकार. नाना को ना सुनने की आदत नहीं है. काय अप्रतिम सॉलिड मारलाय सरळ बॅटनी. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 18. सागर यांचं चांगलं स्वागत केलंय. अजून हा चेंडू चांगला आहे. गोलंदाज संकेत होता. धावसंख्या 18 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. सज्ज होताना गोलंदाज संकेत वापसी करावी लागेल कारण की टार्गेट कम आहे. याच पात्र फोर्सिंग फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. प्रयत्न चांगला केला गेलं पण इथं मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावची मागणी करताना अंडरआर्म थ्रो येतोय आणि इथं मात्र चुकी सातत्याने पाहतोय आपण.
या 2 धावेनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र ती पाहतोय आपण 20. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 26 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास निम्मा पल्ला पार करताना पाहतोय 9 चेंडूच्या खेळामध्ये ज्या प्रकारे चांगली बॅटिंग पाहतोय आपण. विकेटची आवश्यकता असेल. वेलकम उसाटणे संघाला. कोण विकेट काढेल इथं मात्र जगन पाटील यांचं गोलंदाज सज्ज होताना राऊंड द विकेट. खराब चेंडू जास्त आपटी आणि निश्चित आटोक्याच्या बाहेरचा बाउन्सर. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये 12 धावा 2 विकेट. त्यानंतर मात्र आतापर्यंत महागडा षटक पाहतोय आपण संकेत यांचं, कारण की तुमच्याजवळ फक्त रोखाचे 46 धावा. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. कशा प्रकारे कमबॅक करेल गोलंदाज संकेत. राऊंड द विकेट. अजून परत पंचाला विचार करावा लागेल. हा नो बॉल आणि आता मात्र फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण की पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आणि जगन्नाना पाटील धमाका करतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून, एक चौकार नाहीये, फक्त एक षटकार त्यांनी ठोकला होता. संघात धावसंख्या 22. आता मात्र हळूहळू विजयाकडे वाटचाल करताना भूमी 11 मांडा संघ. ज्या प्रकारे 46 धावाचं टार्गेट होतं पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर मात्र छोटीशी कावणा पण एक चांगली खेळी साकारली होती चिंटू यांनी. 4 चेंडूमध्ये 12 धावाचं योगदान दिलं होतं. त्यानंतर मात्र जगन्नाना पाटील खेळपट्टीवर आहे आणि विजयाचं समीकरण थोडंसं सोपं आहे त्यांच्यासाठी. हा चेंडू मात्र चांगला होता. वाईड यॉर्कर चेंडू फेकला होता. फ्री हिटचा चेंडू. संकेत कमबॅक चांगलं करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र निर्धाव, त्यानंतर 2 वाईड. बिमर नव्हता. 9 चेंडू होता. खूपच बाहेर चेंडू टाकला होता तो. धावसंख्या जर पहिली 22 आहे. अजून सामना जिंकण्यासाठी 24 धावीची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये. 50-50 अवस्थेमध्ये येऊन सामना टेपलाय. इथून मात्र जो जिता वै सिकंदर, कुठला संघ सिकंदर बनेल हे येणारा हा षटक निश्चित तय करेल. गोलंदाज सज्ज होताना स्टेपमध्ये चुकते. मुन्ना पठाण सरांचे हात इशारा करत आहे डेथ बॉलचा. संघर्षमय स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलाय. कोण जिंकेल कोण हारेल अजून सांगता येत नाहीये. फुल पैसा वसूल सामना पाहायला मिळेल की मात्र एकतर्फी सामना घेऊन जाईल जगन्नाना पाटील. राईट विकेट सज्ज होताना. ओ यावेळेस पता चांगला ड्रॉईप आहे, पण प्लेसमेंट ठीक नाहीये. डीप कव्हर क्षेत्राकडे चेंडू होता. तोपर्यंत फक्त आणि फक्त एका सिंगल. या एका धावनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 23. अजून सामना जिंकण्यासाठी तुम्ही मात्र 23 धावीची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण भूमी 11 मांडा संघ. वेलकम उसाटणे संघाला जर सामना जिंकायचा असेल तर विकेट तुम्हाला प्राप्त करावा लागेल. खराब चेंडू फुलटॉस बनवलंय आणि प्रहार. नोचा इशारा. धावा किती मिळेल? ओव्हर स्टेपिंग नो बॉल. मुन्ना पठाण म्हणून म्हणतात शहापूरची शान. तब्बल या चेंडूवर 3 धावा. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 26. 20 धावीची आवश्यकता आहे आणि फ्री हिटचा इशारा येताना. म्हणजे आज सर्व काही चांगलं होताना पाहतोय आपण भूमी 11 मांडा संघासाठी. या स्पर्धा सफल झाला होता, मात्र अजून फ्री हिटचा फायदा चांगला उचलता आला नाही, कारण की षटकामध्ये 2 फ्री हिट चेंडू भेटले होते पण त्याचा अचूक फायदा उचलता आला नाही. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावचं टार्गेट स्वीकारताना भूमी 11 मांडा संघाची एक दमदार सुरुवात आहे. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये अजून 20 धावीची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये. एक षटक तुम्हाला विजयाकडे वाटचाल करून देईल, पण तो षटक कोण टाकेल हा प्रश्न निर्माण झाला असेल वेलकम उसाटणे संघामध्ये. यानंतर फाईट पाहायला मिळेल. जबरदस्त फाईट होईल. वाडेकर विपक्ष जोवेली अशी फाईट पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल पाहतो आपण. वाडेकर संघाकडे गेला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय संघाने घेतलेला आहे कर्णधारांनी. 12 चेंडूमध्ये 20 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय विशाल.
व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पहिलं परिवर्तन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. विशालच्या हाताकडे धुरा सांभाळलेली आहे आणि विशाल यावर खरं उतरतो काय पाहायचं आहे. याच मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि धनंजयच्या हातात चेंडू जाऊन विसावलाय. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसलाय. वापसी करेल का इथून मात्र या षटकामध्ये. नवीन फलंदाज फहीम जातोय खेळपट्टीवर. एक चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण. कारण की बॉलिंग जर पाहिली तर मलिंगा बुमराची आठवण करून देणारा हा गोलंदाज. साईड आर्म गोलंदाजी. 11 चेंडू 20 असं समीकरण. सामन्याची उलटी गिनती पाहतोय आपण. विशाल पहिल्या चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त करतोय. टाळ्यांचा आवाज ऐकतोय पण निराश असेल जगन्नाथ पाटील. कारण की ज्या प्रकारे मॅच विनिंग पारी खेळायची होती पण तसं खेळता आला नाही त्याला. बाद झालाय. पण इथून मात्र निश्चित पाहतोय की आपण ज्या प्रकारे फहीम वर एक मोठी जबाबदारी असेल पण मात्र विशाल ला जेव्हा बॉलिंग करावी लागेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. ओ चांगला चेंडू होता. पहिला आपण झपकन आतमध्ये देणारा चेंडू आडाबॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त बॉलिंग आणि सामन्याचे चित्र का होईना पण फिरवताना पाहतोय षटकामध्ये गोलंदाज विशाल. 10 चेंडू 20 असं समीकरण. फक्त 2 मोठे फटकेची आवश्यकता असेल इथं मात्र भूमी 11 मांडा संघाला सामना जिंकण्यासाठी. ओ यास मात्र लाईन चेक करावी लागेल. मुन्ना पठाण सराचे दुनिया समांतरेशीत. हा चेंडू परत टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. 10 चेंडू 19 धावेची आवश्यकता आहे. सामना प्रत्येक चेंडू रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना गोलंदाज विशाल यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. समोर फलंदाज फहीम. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला पण खातं उघडता आलं नाही फहीम याला. सज्ज होताना गोलंदाज विशाल. राईट आमवरचा विकेट. याच पाहता फ्लिकचा फटका आहे. अप्रतिम. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेची मागणी करताना थ्रो चांगला येतोय पण अतिशय वेगात. या 2 धावा कंप्लीट करताना फहीम खातं उघडतोय. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ते पाहतोय आपण. हळूच पुढे सरकताना ती 29. 17 धावेची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू 17 असं समीकरण. कोण जिंकेल कोण हारेल हे अजून समीकरण साफ होत नाहीये. याच पाता कडक के आलाय लांगोनच्या वरतून. A1 क्वालिटीचा आउट ऑफ पार्क षटकार. आता मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 11 धावेची आवश्यकता आहे. आणि म्हटलं होतं की तुम्हाला फक्त 1 किंवा 2 मोठे फटके मारावे लागेल. फहीमच्या बॅटमधून असं वाटलं होतं की हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळाला होता थोडासा का होईना पण. सुनेक त्याच प्रकारे हा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पापर्यंत चेंडू बाहेर वळणारा होता. बीट झालंय. 7 चेंडू 11 असं समीकरण आहे. वेलकम उसाटणे संघ फाईट करताना पाहतोय आपण. भूमी 11 मांडा या संघासोबत. 7 चेंडू 11. या चेंडूवर विकेट जर प्राप्त केला तर मात्र वापसी करेल. याच मात्र सफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. चला आपण जागेवर थांबायचंय. 50 जणांनी अंतिम राहील. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मी विनंती करेन की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारण की पाहतोय की आपण 50चा निर्णय अंतिम राहील. आणि याच बरोबर फलंदाज बाद होतोय.
पंचतांनी अंतिम राहील. चला आपण वेळेचं भान ठेवायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे, कारण की तुमचं सहकार्य आतापर्यंत खूप चांगलं आहे आणि अपेक्षा असेल की अशी अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करूया. चला मैदान खाली करायचं आहे, कारण की जगन्नाथ पाटील साहेब आपण या, कारण की आपण सुद्धा एक कल्याण ग्रामीण क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा आहेत, कारण की तुमच्यापेक्षा अनुभव आम्हाला नाही आहे म्हणून सांगतो की चला आपण एक आदर्श व्यक्तिमत्वसुद्धा आहे जगनदादा. आपण पंचाचा नियम आहे, पंचाचा निर्णय अंतिम असतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतोय आपण. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे आणि आता मात्र सामना हा रंगतदार स्थितीकडे आहे आणि जिथे राहुल जर पहिला पण तर असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल, पण दोन्ही संघ खूप चांगला खेळ दाखवताना पाहतोय आपण. खास वेलकम उसाटणे संघाचे गोलंदाज आता मात्र अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 11. मी मनापासून आभार व्यक्त करेन आयोजकाच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील साहेबांचं. खूप खूप धन्यवाद दादा. तर 6 चेंडू 11चं समीकरण आणि आता मात्र धनंजय येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिल्यानी हा निर्णायक षटक घेऊन. 6 चेंडू 11 फक्त आणि फक्त एका फटकेची आवश्यकता असेल भूमी 11 मांडा संघाला सामना जिंकण्यासाठी. पण इथं मात्र जर सामना जिंकायचा असेल वेलकम उसाटणे संघाला तर चांगली बॉलिंग करावी लागेल. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण इथं मात्र सज्ज होताना सचिन वर एक मोठी जबाबदारी. धनंजय सज्ज होताना राईट आमोर विकेट. पहिला चेंडू चांगला फटका पण हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल आणि इथं मात्र फलंदाज फेल होतोय. सुरेख झेल एवढं सोपं नाहीये रनिंग झेल समोर येऊन टिपताना. 5 चेंडू 11 आणि धनंजय यांनी मात्र पहिल्या चेंडूवर असून एक विकेट प्राप्त केलंय. वेलकम उसाटणे संघ पूर्णपणे हावी होताना पाहतोय या सामन्यावर. 5 चेंडू 11 असं समीकरण. सामना जिंकण्यासाठी कोण जिंकेल कोण हारेल अजून सामना 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपलंय. नवीन फलंदाज वैभव आणि स्ट्राईकला पाहतोय आपण अनस नवीन फलंदाज. 5 चेंडू 11चं समीकरण. ढगाळ वातावरण कारण की पावसाळी स्पर्धा पाहतोय आपण आणि इथं मात्र दोन्ही संघाची पाठीराखे यूट्यूबला चिपकून असेल की आपला संघ जिंकेल की हारेल. धनंजय राईट आमोर द विकेट सज्ज होताना आणि फलंदाज इथं मात्र बाद. बॉल काउंट होणार नाहीये. 5 चेंडू 11 असं समीकरण आहे.
सज्ज होताना गोलंदाज धनंजय राईटावरती विकेट. या स्वतः ड्राईव्ह केलंय, छोट्या बॅटचा वापर आहे, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेची मागणी तर मात्र करेल काय, आणि पंचाचा बोट आकाशाकडे, धाव बाद. पाहतोय आतापर्यंत विचार केला पण तर निश्चित सात बाद. नाजूक स्थिती. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता आहे. 4-10 असं समीकरण. भूमी इलेव्हन मांडा संघाचा अनस हिरो बनेल की मात्र इथं वेलकम उसाटणे संघाचा धनंजय. राईट आमोर विकेट. पुढचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र दूर जाताना विजयापासून भूमी इलेव्हन मांडा संघ, कारण की 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. सामना होता कुठं आहे आणि सामना येऊन ठेपलाय कुठं असं वाटलं होतं की पहिल्या 2 षटकामध्ये सामना सहज जिंकेल. इथं मात्र भूमी इलेव्हन मांडा संघ, पण इथं मात्र वेलकम उसाटणे संघाच्या गोलंदाजांनी लाजवाब बॉलिंग करताना पूर्णपणे सामना आपल्या बाजूला खेचून आणलंय. शेवटचे 2 गडी शिल्लक आहेत, पण इथं मात्र 3 चेंडूमध्ये 10 धावेची आवश्यकता. या चेंडूवर जर एखादा चौकार किंवा षटकार आला तर सामना अजून मात्र रंगतदारसीकडे घेऊन जाईल बॅट्समन. नवीन फलंदाज क्रमांक 10 वर पाहतोय आपण. खेळपट्टीवर जाताना सौरभ, कमाल आणि धमाल करावी लागेल. लाजवाब बॉलिंग धनंजयच्या माध्यमातून. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, आणि इथं मात्र फलंदाज एक सिंगल कंप्लीट करताना. 2 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू 9 धावेची आवश्यकता आहे. या चेंडूवर षटकार जर आला तर मात्र सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार पाहायला मिळेल. धनंजय यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. काय सुरेख बॉलिंग इथं मात्र हाताळली आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. राईट आमोर विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र पराभवाची छायाकडे वळताना पाहतोय आपण भूमी इलेव्हन मांडा संघ. जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहिला आपण इथं मात्र वेलकम उसाटणे संघाचं. 1-9. यावेळेस मात्र दिमागच्या चेंडून याचबरोबर सामना जिंकला. इथं मात्र वेलकम उसाटणे संघाने हारलं का भूमी इलेव्हन मांडा संघ. आणि या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल वेलकम उसाटणे संघाचं खूप खूप अभिनंदन.